जय गुरुदेव. आपण बघतो लहान मूल दिवसातून साधारणपणे 300 ते 400 वेळा हसत असतो. पण हेच हास्य जसं मुलाचं वय वाढत जाईल, मोठं होत जाईल, तसं ते हास्याचं प्रमाण कमी होत जातं. कारण वाढत्या वयाबरोबर वेगवेगळ्या त्या मुलावर किंवा त्या माणसांवर येणाऱ्या जबाबदाऱ्या, विविध नातेसंबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा येणारा ताण, आर्थिक गोष्टींचा ताण, व्यवसायाचा ताण आणि समाजात वावरताना अनेक विविध गोष्टींचा आपल्या मनावर येणारा ताण, या ताणाचा परिणाम म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू कमी होत जातं. त्याच्यानंतर आणखी ताण येण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे आपलं मन हे नेहमी भूतकाळात किंवा भविष्यकाळात वावरत असतं. तर भूतकाळात होणाऱ्या गोष्टींचा पश्चाताप आणि भविष्यकाळाविषयी असणारी चिंता, या दोन्हीचाही परिणाम आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण होण्यात आणि मनावर ताण निर्माण होण्यात होत असतो. ह्याच्याशिवाय आणखी एक ताण निर्माण होण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे आपल्याला असलेलं प्रचंड मोठं काम, त्या मानानं आपल्याकडे असलेली कमी प्रमाणात वेळ आणि कमी प्रमाणात असलेली ऊर्जा. तर ही ऊर्जा वाढवण्यासाठी प्राणशक्ती वाढवणं हाच एक मोठा उपाय आहे. तरी प्राणशक्ती कशी वाढवायची, तर यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची श्वासावर आणि मनावर काम करणारी टेक्निक्स शिकवली जातात. त्याच्यामध्ये प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारचे भस्त्रिका प्राणायाम आणि शुद्धी प्राणायाम, स्टेज प्राणायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदर्शन क्रिया, हे असे एक ब्रिदिंग टेक्निक आहे की ज्याच्याद्वारे आपल्या शरीरावरील आणि मनावरील ताण कमी करून शरीर आणि मन तंदुरुस्त आणि प्रफुल्लित होण्यास मदत होते. मी मागच्या जवळपास 15 वर्षापासून मी स्वतः याचा अनुभव घेतला. मी स्वतः व्यवसायानं डॉक्टर असून मी आजही या सगळ्या प्रक्रिया किंवा हे सगळे आर्ट ऑफ लिव्हिंगचा रोजची साधना करत असल्यामुळं मी दिवसातील 10 ते 12 तास मी जवळपास न थकता न कंटाळता मी काम करू शकतो. आणि मला वाटतं याचा अनुभव सगळ्यांना मिळावा, यासाठी माझा हा प्रयत्न आहे.